अर्धा लेग पीस. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण चाललोय मस्तपैकी गावठी कोंबडा घेतले आणि तो बनवायला चाललोय आपण. लोकेशन हा हिडनच असेल, तिथं पोहोचल्यावर मी तुम्हाला दाखवतो लोकेशन आणि लोकेशन बद्दल सांगतो लोकेशन कसं आहे. आजचा लोकेशन एकदम कडकच असेल आणि तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. तुम्हाला ब्लॉग मध्ये कुकिंग आणि तिथला जो निसर्गरम्य वातावरण आहे तो सगळा बघायला भेटेल. सोबत आज आपले मेंबर्स आहेत मागं दोघे जण कॅमेरा धरून. अभी कैसा पकडा. वातावरण बघू शकता समोर. पाऊस वगैरे काहीच नाहीये. सकाळपासून पावसाचा नेमना थोडा आलेला मगाशी. आता आपण पोहोचूया लोकेशन वर आणि तिथं भेटतो मी तुम्हाला लोकेशन वर गेल्यावर. पाणी भरलेलं ना इथं. मागे मागे ठोकेल नवीन ड्रायव्हर आहे. कसला रस्ता आहे रे हो म्हणा. तिथं मस्त की बारीकसा होल भात लावणी चालू आहे बहुतेक. सो गाईज आता आपण ड्रोन फ्लाय केला इथं मस्त की ड्रोन शॉट घेऊया. व्ह्यू बघा समोरचा एक शॉट काय व्ह्यू आहे रे गाईज. आता आपण लोकेशनवर पोहोचलो. इथं मस्त आहे की समोरचा व्ह्यू बघा आणि आपण ड्रोन शॉट पण चालू ठेवला आपला. आपण गाडीमध्येच आहे आणि वरती जो भेटतो भाई बघा याच्या वरती व्ह्यू बघा भाई एक नंबर कडक व्ह्यू आहे. सो आता आपण प्लेस बघूया इथं. ड्रोन शॉटने प्लेस बघतोय. जागा भेटली माग मस्त होता, गाड्या पण होत्या तर मस्त पैकी उतरू आपण तिथं आणि मग करू आपला कुकिंगचा शो चालू. जागा भेटली माग. आता आपण पोहोचल्या लोकेशन इथं मस्त पैकी शॉट घेतला. आपण गाडीमध्ये होतो, गाडीचा पण शॉट भेटला आपल्याला चांगला आणि अशा प्रकारचा लोकेशन आहे. आणि इथं आपण पोहोचल्या होता लोकेशन मस्त गाडींचा सामान सगळं काढू आणि आपण कुकिंग करायला चालू करूया आता. मस्तपैकी आता लोकेशन बघा. या लोकेशनवर आपण पोहोचल्या होता. सगळा सामान आपण इथं काढलेला आहे आणि सगळा सामान आपण मस्तपैकी घेऊन आलेलो आहे आणि आता आपण कुकिंग चालू करूया. गावठी कोंबडा आणले आणि आज गावठी कोंबडा बनवणार आहोत आणि भाकरी पण आणले त्यासोबत. तो गाईज आता आपण चिलापी मासा आणलेला आणि तो आता आपण साफ करायला घेतले. हे बघा ते आता आपण मस्तपैकी साफ करून घेऊ आणि त्याच्यानंतर मग गावठी कोंबडा बनवायला घेऊ. करायला लागेल. कांदा कापू आजच पोऱ्याचे मारताय काय पोरगीर असेल तर सांगा. काहीच गाबोली वाला बघा कसं गाबोले आहेत कसं काम करले. चायनीज का अनुभव नाही आणि पिटत न जगायला नीट. अरे मी तुला काय सांगला मी त्याचा बाराले मोठा नाही कसं वाटतं तुला तुझे तर हा मग वीस 5 आणल्या ना. मग आपला पीस तू काढता ना मग बेस्ट खातो निंबू भेटला रे 20 ला 5 सरळ फक्त तो वाकडा काय झालं. सो गाईज आता आपण चिलापी मासा इथे फ्राय करायला घेतले आणि त्याच्यासाठी आपण याच्यात मसाले ऍड केलेले आहेत आणि आता आपण त्याच्यात एक अर्धा लिंबू निपलणार आहोत. So guys, आता आपण त्याच्यात मीठ घालूया स्वादानुसार टाका. जास्त टाकून आता मिक्स करून घेऊया. गॅस पेटून घेतलेला आहे आपण. खाली नको खाली ठेव रे तवा बरोबर बनवायला बरोबर भेटेल. कुठे तसं करीन भाषी असं होतं ना दोन्ही आता. हे गॅसला हात लावून बघतो तापले की बोलली. आपलं इथं मॅरिनेट केलेलं जे मासे आहेत ते आपण आता फ्राय करणार आहोत. तेल आपला इथं मस्त की गरम झालेलं आणि त्याच्यात आपण आता एक एक मासा मस्त टाकूया.
आणि इथं मग सगळे कापाकापी चालू आहे. सगळ्यांना कांदा कापायला चांगले आणि खायला बी लागले भाई. सकाळशी जेवला ना भाऊ, रेसिपी आधी पोट मारून ठेवल्या. ओके, सकाळशी जावलं ना जो कामाच्या योजन होता तर आपल्या का वासाला कोंबड्या हे साफ करायला घेतले. हा बघा गावठी कोंबड्याचा लेग पीस. हे मस्तपैकी आता याला धुवून घेऊ आणि मग याची रेसिपी चालू करूया आपण. तर आता मस्तपैकी आपण गावठी कोंबडा आहे आपला, त्याला वॉश करून घेऊ आपण. फ्रेश वॉटरने मस्त गावठी कोंबडा आपला साफ करून झालेला आहे. आणि आता आपण तेवढ्या आता आपण कांदा भाजून घेणार आहोत. खोबऱ्यात आपण ऑलरेडी भाजलेला आहे आणि ते आपण पेस्ट बनवणार आहोत. आपण इथं कांदा भाजून घेऊया मस्तपैकी. खोबऱ्या तर भाजलेलाच आहे आपण. कांदा व्यवस्थित भाजून घेऊ थोडा ब्राऊन होईपर्यंत आणि त्याच्यानंतर मग हा पेस्ट बनवला. तो काय आपण कुकिंगला अशा जागेवर थांबल्या का जिथं समोरचा व्ह्यू एक नंबर आहे. आणि आपण ड्रोन आणले तर आपल्याला राहत ना ड्रोन उरल्या शेवट. तर आपण आता परत एकदा ड्रोन उरूया. कुकिंग तर चालूच आहे आपली तिकडं. दोघं जण बसलेत आपले कुकिंग करायला. सो आपण आता ड्रोन फ्लाय करूया. समोरचा व्ह्यू बघा भाई, श्रीमलंगड आहे आपल्या समोर आणि श्रीमलंगडच्या खाली आपण कुकिंग करायला घेतलं. इथं समोरचा एक बारीकसा होल आहे, त्या होलाच्या समोर. आणि आता आपण ड्रोन फ्लाय करूया आपला. तुम्ही पण ट्राय करा. बसल्या मस्त एकदम प्लेस बीस भारी आहे. सगळं चालले मस्त एकदम. पण मच्छर हे वाट लावायला घेतलं इकडे बघा. कंटिन्यू भाई मच्छर कंटिन्यू चावत आहे इकडे आपलं. मच्छर काला जरी चालेल इथून उठाचा ना भाई. डेंग्यू झाला तरी चालेल इथून उठाचा ना. मिरच्या टाकल्या फक्त 2च मिरच्या काही जास्त नको, जाम तिखट होईल ना. तर गाईज आता आपण गावठी कोंबड्याची रेसिपी बनवायला चालू करतोय. त्यासाठी आपण घेतले तेल टाकून घेऊया. पण याच्यात कांदा घेतले आपण बारीक चिरून, लसूण घेतले, अद्रक लसूण पेस्ट आहे आपल्याकडे. आपण कांदा हा भुजून घेतले, मसाला तयार करायचा होता म्हणून. आणि याच्यात आपण खोबरा घालणार आहोत, तो मिक्स करून टाकणार आहोत. चालेल सर्व इथे. तो रेसिपी बनवायला चालू करूया आपण. कांदा टाकून घेऊया याच्यात. बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला. आता असा परतू याला आपण व्यवस्थितपणे एक. त्याच्यानंतर मग याच्यात घालू आपण लसूण थोडा. बोलू नका, काम नाही करत आपण. याच्यात आता अद्रक लसूण पेस्ट टाकू मस्त. याच्यात आपण आता घालून घेऊया जो आपण कोथिंबीर आणि मिरची कापलेली. इथं काय आपल्याकडे मिक्सर नाही, व्यवस्थित कट पण नाही झाला तो. पण त्याला टाकूयात आपण, याच्यात ऍड करूया आता. कांदा तो टाकून घेऊया आता. हा भाजलेला कांदा आहे. हा मिक्सर मध्ये व्यवस्थित ग्राइंड केलेलं नाही. तुम्ही घरी असाल तर ग्राइंड करून घ्या व्यवस्थित. आणि आपल्याकडे ओला खोबरा तो टाकून घेऊया. पेटले इकडे बघ, आग बघ. पहिले आपण हलत टाकू. लाल तिखट, पक्का लाल तिखट लाया बनवा. तिखट, गरम मसाला, धना पावडर टाकून गरम मसाला ऍड करू. आणि आपल्याकडे चिकन मसाला तर त्याचं एक बॉटल मध्ये. सो गाईज आपण आता मसाला रेडी केलेला आहे आणि त्याच्यात आपण घालणार आहोत आता आपला गावठी कोंबडा. आता बघ कुठं चालले बघ. आपण झाकण ठेवणार आहोत. मानपाडा म्हणून आहे वामजे गावांशी आपण पुढे आलो. तिथं मानपाड्याच्या इथं आपण बसलोय मस्तपैकी. सकाळ बसून जेवला ना आता जेव्हा म्हणू शकतो जेवणार. 2 तरी भाकरी लोलवीन आता. आता एकटाच काय फक्त तुम्ही बघा फक्त. चला
अर्धा एक तासानं आपला सगळा रेडी होईल आणि त्याच्यानंतर आपण बसूया तिथं. समोरचं वातावरण बघा भाई, एक नंबर. आणि इथं आपण मलंगरच्या इथं मस्त सानिध्यान आले आपण बसायला. सो आपण आता मस्त की लोकेशन, तुम्हाला जर यायचं असेल तर येऊ शकता. या आपण घाण करू नका भाई, आम्ही घाण घेऊन जाणार आहोत इथं. ठीक आहे, आपला गावठी कोंबडा इथे शिजतो. इकडे वास बी सुटले भाई, कडक एकदम. वेट करतोय आपण कधी होतोय आणि कधी खातोय. भाकरीची प्लॅनिंग करून ठेवलेली ऑलरेडी. कोंबड्याचा एकदम भारी वास सुटले. आणि काही बिझनेस कॉल चालू, तुम्ही प्रत्येक ब्लॉग मध्ये बघत असाल, फोन चालूच असतं नाही तर. त्या प्रकारे आपला आता गावठी कोंबडा आपण आणलेला आहे. एकदम कडक मध्ये शिजले इकडं. बाकी आपला इकडे सगळा सलामीला घेतले. सो आता आपण याची मस्तपैकी टेस्ट करू आणि तुम्हाला सांगतो मी. मॉकटेल बाई, मस्त की मॉकटेल बनवणार आहोत. त्यासाठी आपण पहिला घेतला जलजिरा. थोडा जलजिरा टाकून घ्यायचा याच्यात ग्लासमध्ये. त्याच्यानंतर आपण त्याच्यात टाकणार जो त्याच्यात आपण हेल टाकलेलं. मेन पार्ट सोडा टाकणार आहोत आपण आता त्याच्यात. ओके, यासाठी आपण त्याच्यात सोडा टाकू परत. हे झालेले आणि आता आपण पिऊन बघू. ठीक आहे, मस्त आली. आपण आता पहिले खाऊन घेऊ, नंतर पिऊ. मस्त की आता कालो कम बसले सगळी इकडं खायला. कशाला काटा टाकलेला मच्छीचा, घाम फुटला, डोळ्यांची पाणी निघायला लागला. ज्याला काय तरी काय गेला ना गचा. टेस्ट करूया आपला कोंबडा कसा शिजले. हा घेतला आपण लेग पीस, थोडीशी ग्रेव्ही. कडक एक नंबर शिजले सगळे. आता टेस्ट करून बघतील आणि सांगतील. मला तर मस्त वाटला. हा गरम आहे बोल काय तो घेतले सगळे घेतले. इकडे यांनी पण, रोशननी पण. पब्लिकला सांगतो आपली गावठी रेसिपी बोलताना त्याला वक्तव्य करताना एवढं भारी झाले कोंबड्याचं मटण. बोलला काम देतात ना, तर शिट्या बिट्या दाखवल्या. कसा आले बाई, मस्त झालं. भाकरी आणलेला. तो आता खाऊन घ्यावं आणि डायरेक्ट भेटतो तुम्हाला खाऊन झाल्यावर. सो अशा प्रकारे इथं सगळं आपला खाऊन झालेलं बाई. टेस्टीच तेवढा झालेला काय सांगू. सो आता आपलं मस्तपैकी खाऊन झाले आणि पूर्ण कालोख झाले. बघा इथं काय दिसत नाही, पूर्णपणे कालोख झालेला आहे. आणि आता आपण निघूया इथून, कारण की जास्त वेळ झाले. ब्लॉग इथेच एंड करतो. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा भाई, एक नंबर झालेली रेसिपी.